शिक्षण आणि संस्कारांची शिदोरी देणारी शाळा आणि पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा देणारा तो सोनेरी क्षण. आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. विशेष म्हणजे हा सोहळा तीर्थक्षेत्र श्री हरिश्चंद्र महादेव संस्थानच्या भव्य गौरी शंकर हॉलमध्ये संपन्न झाला. पवित्र वातावरणात भरलेल्या या मेळाव्यात शाळेच्या अनेक पिढ्यांतील माजी विद्यार्थी एकत्र आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले ते आंबेगाव पंचायत समितीचे सभापती माननीय कैलासबुवा काळे यांनी. यावेळी त्यांनी ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा आणि शाळेच्या प्रगतीत माजी विद्यार्थ्यांच्या असलेल्या महत्त्वाच्या भूमिकेवर भर दिला. दुपारी 3 वाजल्यापासून सुरू झालेल्या या सोहळ्यात स्वागत, सत्कार आणि त्यानंतर रंगलेला माजी विद्यार्थ्यांचा मेळावा लक्षवेधी ठरला. सायंकाळी पंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला तर स्नेहसंमेलनातील सांस्कृतिक आविष्काराने उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांना खाली बसावं. रुद्र यांना खाली बसावं सगळ्यांना.
आणि मी सरांना विनंती करते की जसा हा टाळ्या टाळ्या प्रशांती काळे आपले आगमन झालेले सरचे स्वागत या व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. सोमनाथ भाऊ काळेंना विनंती की यांचा सत्कार करावा. मुलींनो आम्हाला विनामूल्य हा हॉल उपलब्ध करून दिला त्याबद्दल धन्यवाद. शाळेकडे त्यांचं लक्ष. ही आता वर चढते ही आहे आढारी विद्यार्थिनी टाळ्या. ऋतुजा आढारी इयत्ता पहिली. पश्चिमोत्तानासन केले आणि आता ती करतीये पद्मासन. आता हे उलट पर्वतासन. आता मल्लखांबावर प्रात्यक्षिक करतीये ग्रीषा काळोखे इयत्ता पहिली. टाळ्या टाळ्या. सर्वांगा आता वर जातीये ही आहे नितिशा गुंजाळ इयत्ता दुसरी. टाळ्या टाळ्या. शैफुद्दीन अतिशय सुंदर कसरती करतो हा. इयत्ता तिसरी. लवचिकता वाढते, एकाग्रता वाढते. आवाज सुंदर. नारायणासन. हनुमानासन. मिनिटं ऐकणार ना सगळे विद्यार्थी खूप छान छान तयार होऊन आले. वर्षभर आपण या दिवसाची वाट बघत असतो आणि हा दिवस येतो आणि सगळ्यांना असं वाटतं की कधी एकदा आपण छान जाऊन आपला डान्स असेल नाटक असेल आपण परफॉर्म करतो. बरोबर आहे की नाही? आता सगळ्यांना छान छान बक्षिसं भेटली, सगळे छान छान तयार होऊन आले. आपली ही जिल्हा परिषद शाळा ऐतिहासिक वारसा असलेली अशी ही शाळा आणि ही शाळा खऱ्या अर्थाने पुढे जात आहे. ती या आत्ता जे शाळेत सेवा देत आहेत ते शिक्षक. कारण जिल्हा परिषद शाळेत काम करणं तसं अत्यंत जिकरीचं असतं, पण त्यातल्या त्यात हे सर्व शिक्षक अगदी चांगल्या पद्धतीनं काम करतात आणि त्याच पद्धतीने शाळेत सर्वांचंच लक्ष असतं. मग शालेय व्यवस्थापनाच्या समितीचे अध्यक्ष असो किंवा उपाध्यक्ष असो हेही त्या शिक्षकांना चांगल्या पद्धतीनं साथ देत असतात आणि शाळेची सर्व गुणवत्ता संपूर्ण तालुक्यात पसरली जाते ती पत्रकारांमुळे. त्यामुळे पत्रकार बांधवांचे सुद्धा सहकार्य या शाळेला लाभलं. खऱ्या अर्थाने आदरणीय कैलासभाऊ काळे यांनी त्यांच्या जिल्हा परिषद सदस्याच्या काळात असो किंवा पंचायत समिती सभापती असताना सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने शाळेकडे लक्ष दिलं आणि तोच वसा आणि वारसा सोमनाथ भाऊंनी पुढे चालवला. माझ्याबरोबर जेव्हा सोमनाथ भाऊ उपसरपंच होते त्यांच्या खऱ्या अर्थाने शाळेकडे अत्यंत बारीक लक्ष असायचं आणि वेळोवेळी ते काम सुचवत राहायचे. त्यामुळे या मंडळींनी आजपर्यंत ही शाळा अगदी
अगदी भौतिक सुविधा देऊन आणि गुणवत्ता राखून पुढे नेलेली आहे. अशीच ही पुढे चांगल्या पद्धतीनं कार्य करत आहोत आणि शाळेतून खूप चांगले विद्यार्थी शिकून डॉक्टर, इंजिनियर आणि एक चांगला माणूस बनव असं या खऱ्या अर्थानं मी व्यक्त करते. आणि राजा हरिश्चंद्राची आणि प्रार्थना करते की शाळेतले खूप चांगले विद्यार्थी पुढील 10 वर्षात तुम्ही सगळे असाल. मंदिरामध्ये या गौरी शंकर हॉलमध्ये आज या ठिकाणी वार्षिक संमेलन दरवर्षाप्रमाणे होत असताना आजच्या कार्यक्रमाचे सर्व अतिथीगण, उपस्थित सर्व व्यासपीठ आलेले सर्व पालक, विद्यार्थी, पत्रकार, त्याचप्रमाणे विविध परिसरातील आलेले सर्व प्रमुख पाहुणे, सर्वांचं मी या निमित्तानं स्वागत करतो. आपल्या ह्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आज या ठिकाणी शाळा व्यवस्थापन समिती असेल किंवा सर्व शिक्षक मंडळी असतील, एक चांगल्या पद्धतीचं नियोजन आज या ठिकाणी आज केलेलं आहे. आणि त्यामध्ये कौतुक करत सरांनी चांगल्या पद्धतीने या मुलांना प्रशिक्षण देऊन हा मलखांब नुसतं आपल्या गावातच नाही तर तालुक्या आणि बाहेर ठिकाणी त्यांना चांगल्या पद्धतीचं पारितोषिक या निमित्तानं आपल्या ह्या सर्व मुलांना भेटलेलं आहे. आज बरंच मंडळी आपण पाहतोय, जरी रिटायर जरी झाले असतील तर त्यांनी त्यांचा कामाचा भोग आज या ठिकाणी आपल्या प्राथमिक शाळेमध्ये एक चांगल्या मुलांना त्यांची भौतिक प्रगती होईल, त्यांच्या कलागुणांना वाव भेटावा म्हणून चांगल्या पद्धतीचं मलखांब आज आम्ही सर्वांनी पाहिलं आहे. पहिलीपासून तर तिसरीपर्यंत मुलांनी चांगल्या पद्धतीने एवढं सोपं नाही आहे, कारण एका दोरीवर एवढं कसरत करणं आणि त्या पद्धतीने आम्ही जरी पाहत होतो पण आमच्या इथं जीव वर खाली होत होता, कारण लहान मुलं आहेत. अचानक जर काही थोडं प्रमाणात जर काही झालं पण एक चांगल्या पद्धतीने त्यांचं नियोजन असल्यामुळं आज या ठिकाणी हा सुद्धा आम्हाला त्या निमित्तानं मलखांब पाहायला भेटला. आणि शिक्षक मंडळीने जे काही मुलांना प्रशिक्षण दिलं, आज तालुका पातळी असेल, बीट पातळी असेल किंवा जिल्हा पातळीवर असेल, एक चांगल्या पद्धतीचं मुलांना शिक्षण देऊन ते सुद्धा आज बक्षीस सुद्धा सगळ्यांच्या माध्यमातून त्या मुलांना दिलेलं आहे. आणि अशीच प्रगती होण्यासाठी आमचे सर्व शिक्षक असतील, ग्रामस्थ असेल, शिक्षण व्यवस्थापन समिती असेल, गेली अनेक वर्षापासून या शाळेमध्ये प्रयत्न करीत असतात. गेले 187 वर्ष या शाळेला झालेलं आहे आणि त्यामध्ये 130-35 पट आज या आपल्या शाळेमध्ये होत असताना अनेक ठिकाणी पाहतो काही प्राथमिक शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे. पण मागच्या काळामध्ये काटेर सर असेल किंवा तात्काळ मॅडम असेल किंवा आतेच्या मुख्याध्यापिका असतील, एक चांगल्या पद्धतीनं आज मुलांचा ओघ वाढवण्याच्या दृष्टीने आज ग्रामपंचायतीने सुद्धा त्यांना पोशाख असेल किंवा अनेक काही वस्तू असेल या गावच्या माध्यमातून पुरवल्याबद्दल आज मध्यमवर्गीय सर्व बहुजन समाज या आमच्या ह्या प्राथमिक शाळेमध्ये आज शिक्षण घेत आहे. आणि दिवसांदिवस हा पट वाढवण्याच्या दृष्टीने आम्ही ग्रामस्थ असेल किंवा शिक्षक मंडळी असेल त्यासाठी प्रयत्न करतील. आणि भविष्यामध्ये शाळेला काही लागणारे पंचायत समिती असेल, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असेल, जे काही करण्यासारखं आहे ते करण्याचा प्रयत्न आम्ही मंडळी सर्व करणार आहोत. अशीच प्रगती या शाळेच्या माध्यमातून आपण कराल अशी मी या निमित्तानं आपल्याला सदिच्छा देतो. आणि भविष्यात ज्यांना आता बक्षीस वाटप केले त्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांना भविष्यामध्ये त्यांचं आणखीन प्रगती हो आणि आपल्या आईवडिलांचं नाव भविष्यामध्ये या निमित्तानं हो अशी मी या कार्यक्रमाच्या वतीने सर्वांना सदिच्छा देतो. आणि पुन्हा एकदा ज्या ज्या मुलांनी भाग या कार्यक्रमामध्ये घेतला आहे त्या मुलांना सुद्धा सदिच्छा आणि शुभेच्छा देतो. धन्यवाद. संमेलनाचा कार्यक्रम आहे. सर्वच सामाजिक शैक्षणिक मध्ये काम करणारे सर्व राजकीय व्यक्तिमत्व सर्व या ठिकाणी उपस्थित झाले. सर्वांचंच या ठिकाणी मी शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने आभार व्यक्त करतो.
आणि हा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आहे असं मी जाहीर करतो. यानंतर आपण ह्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. या कार्यक्रमानिमित्त दिलीप भाऊ बाबुराव काळे हे या कार्यक्रमात उपस्थित झालेले आहेत. यांचंही या ठिकाणी गोरेगाव शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. भाऊंनी आपल्याला या गोरेगावच्या शाळेसाठी 4,500 रुपयाची देणगी दिलेली आहे. भाऊंना काळ्यांच्या गजरात सहर्ष स्वागत करायचं आहे. त्यांच्या आईच्या स्मरणार्थ त्यांनी ही देणगी आपल्या शाळेला दिलेली आहे.
एखादं गाणं म्हण की गाणं म्हणून राजमंडळी रागमंजरी